माकड बघ किती आहेत. दिसले काय? केवढे मोठे आहेत बघ. आपल्या एवढं वाटतं हे इथं खाली येतील. हे बघ हे बघ. नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे. मी प्रजेश पार्टे आणि नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहे दामिनी जिजा जीवा. मित्रांनो, आम्ही आलो आहे गावी डिकीवरती तिथे. आणि गावी आलं तर आपल्याला कोळशाचा लकूचा वडापाव खाल्ल्याशिवाय जाणं शक्य नाही. त्यामुळे आम्ही आणलं आहे त्याच्या इथला पार्सल वडापाव आणि आलो आहे कालकाई कोंडावरती खास खाण्यासाठी. पूर्ण डोंगर आहे वरती, डोंगरावरती, आणि ही मोठी मोठी झाडं, आणि हे पार्ट्यांचं आमच्या भावकीतलं शंकराचं मंदिर, छोटंसं मंदिर बांधलं आहे. तिथेच आम्ही थांबलो आहे. आणि बघा ही मोठी मोठी वडाची झाडं सुद्धा आहे. हो काय, चला थोडं गरगरल्यासारखं वाटतं. काय माहिती, घाटातून आलो ना. असं चला या वडापाव खायला. कुठे जातेस दाखव दाहून, कुठे चाललीस ती? हां, माऊचा मूड नाही वाटतं. हां माऊ, झोप येते, लवकर उठलीस ना म्हणून. जा माऊ तू पण. मस्त की वडापाव आणले. वडा बघा केवढा मोठा आहे तो, पाव मध्ये राहणार आहे लवकरचा वडापावच तेवढा. देऊ का पाव? दे टाकून. वास मस्त येते ना. बिस्किट नाही, तो तुला आणलाय माझ्या. पक्ष्यांचा आवाज बघा. ह्याना दे. मी आता चटणी भरली त्याच्यात. गार झाला आणेपर्यंत. मस्त लागतंय. मस्त शांत वातावरण. इथं बसलात ना तर हरवून जाईल नाही दामिनी. आणि फक्त पक्ष्यांचा आवाज. एकदा तुम्ही शांत बसा बघू. मस्त आवाज येते. नवीन ते आले समोर दिसतो ना तो भिंगरी डोंगर, आणि त्याच्यात थोडंसं पुढे गेला तर धुका, त्यामुळे दिसणार नाही. समोर रायगड लागतो, आणि इथलं शेवटचं गाव, त्याच्या पुढे मग रायगड. 2-3 डोंगर सोडल्यानंतर खाली आमचं गाव. या साईडला महाड, हा कालकाई कोण. घर नाही, मंदिर आहे. काय शेण आहे. तुला आवडला वडापाव? आवडला नको मग खा. कुठं ह्याच्या पुढं गाव नाही. पुढं रायगडची जी गावं लागतील ना, रायगड किल्ल्याच्या पुढची आहेत ती खाली 1-2 गावं. तीच आता हा शेवटचा असेल मला वाटतं. हां आहे ना, खर्डीवरून जातो ना तेव्हा मध्ये गाव लागतो. काहीतरी नाव आहे मला नाही. खर्डीवरून आहे. इथं बोललं तर तिथे इकडूनच रस्ता करणार होते पहिले. हा रस्ता रायगडला. खर्डीवरून आहे. नाही, रस्ता गाडी जाते. गाडी जाते आहे. मध्ये फक्त नदी आहे. सुरतमधून जर कोण बघत असेल ना व्हिडिओ नाते विभागातला, तर त्याला माहिती असेल लकूचा वडापाव. कारण की सुरतवाले जेवढे येतात ना, लकूचा वडापाव खाल्ल्याशिवाय जाणारच नाहीत. काय गर्दी असते. आता दिवाळी आले ना का, तिथं इकोच्या इको घेऊन खायला लकूचा वडापाव. सुरतमध्ये काय पण झालं तरी ही चव भेटत नाही गावची. हा झाड अजून मोठा होईल. हा छोटा आहे तो, बघ एवढा आहे मागचा. टेम्पोवाल्याने ठोकला.
मस्त वाटतं ना, बसायला पाहिजे होता. शांत असं मस्त. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय.